काल आणि आज महाराष्ट्रात घडलेल्या दोन घटनांनी भाजपचा पराभव जेवढा निश्चित, म्हणजे महायुतीचा पराभव जेवढा निश्चित दिसत आहे, तेवढाच भाजपमधला अंतर्गत वाद आणि भाजप सत्तेसाठी काहीही करू शकतो या गोष्टी सुद्धा बाहेर पडत आहेत. असं आहे की काल ती फार दुर्दैवी घटना आहे. खरं तर कोणावरही दगडफेक होणं, कोणालाही इजा होणं ही वाईट आहे. पण काल या महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्याच्या गाडीवर दगडफेक झाली आणि 74 वर्षांचे अनिल देशमुख, त्यांच्या डोक्यावर जखम झालेली आहे. सर्वांनी टीव्हीवर पाहिलेलं असेल. अर्थात त्याचा आरोप नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली असा केला. कोणाची म्हणजे हिंसा ही मुळातच वाईट. कोणालाही मारणं हे वाईटच, कोणावरही दगडफेक करणं हे वाईट. पण इथे तर महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांच्या गाडीवर एक अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि नेमकं अगदी उद्या व्होटिंग असताना काल ही घटना घडणं, मला असं वाटतं विनाशकाले हे सगळं होत आहे का? हो, मला तरी तसंच वाटतं. तशीच एक घटना अगदी आज दुपारी घडली. पुन्हा आज दुपारी म्हणण्यापेक्षा ती काल घडलेली आहे. ती म्हणजे आपल्या मुंबईच्या पलीकडे नालासोपारा भागात विनोद तावडेंना जो काही आरोप करण्यात आलाय तो असा आहे, त्यांना काही काळ म्हणे ताब्यात सुद्धा घेतलेला आहे की काय. पण विनोद तावडेंच्यावर जो आरोप केलेला आहे हितेंद्र ठाकूर वगैरेंनी, की ते पैसे वाटत होते आणि मग तिथे त्यांनी ते गेले आणि त्याच्यानंतर पोलीस तिथे आले आणि जे काय झालं ते झालं. हे डेस्परेशन नाही तर काय आहे. पण त्याचबरोबर मला विनोद तावडेंच्या बाबतीत अजून एक थोडासा वेगळा मुद्दा सांगायचा आहे, जो तसा सोशल मीडियावर आलेला आहे आणि भाजपच्या बाबतीत हा नेहमी घडत असतो. ते म्हणजे जेव्हा एखादा भाजपचा कुठलाही नेता अशा प्रकारे पकडला जातो कुठल्या तरी विचित्र कारणात, तेव्हा भाजप मधल्याच काही लोकांनी कारस्थान करून त्याचा बळी तर दिलेला नाही अशी शंका उत्पन्न केली जाते, अशी शंका व्यक्त केली जाते. याच्यावर मीडियात उलटसुलट चर्चा होतात. अशाच प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता जेव्हा किरीट सोमय्यांना, आपल्याला माहितीच आहे सोमय्या काय करत होते आणि त्यांचं पूर्ण ती सीडी निघालीत. अशाच प्रकारचा प्रश्न, हा भाजपमधल्या अंतर्गत वादाचा तो प्रश्न नाही, असा एक प्रश्न विचारला गेलेला होता. आणि भाजपचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण हे जेव्हा अशाच प्रकारे एका वादात सापडलेले होते, तेव्हा सुद्धा हाच प्रश्न विचारला गेलेला होता. त्यानंतर चक्क काहींची नावं सुद्धा, या तिन्ही प्रकरणातली कोण आहेत नावं ह्याची मला कल्पना आहे. मी आत्ता बोलत नाही याचं कारण असं आहे की त्या नावांचं नॅचरली सिद्ध करा असा प्रश्न येऊ शकतो. कोण तुम्हाला का, तुमच्याकडे काय त्याच्यावर पुरावे आहेत का? पण या तिन्ही प्रकरणात बंगारू लक्ष्मण याच्यामध्ये सुद्धा दक्षिणेतलेच एक बडे नेते, त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला होता भाजपचे. त्याच्यानंतर किरीट सोमय्यांच्या बाबतीत म्हणा किंवा आता अगदी विनोद तावडेंच्या बाबतीत, तावडे हे तसे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जाणारे गडकरी गटाचे ज्येष्ठ नेते, तर हे कदाचित भाजपमधल्याच अंतर्गत वादाचा तर बळी नाही, अशा प्रकारची पण चर्चा मीडियात, सोशल मीडियात आहे. असो, एवढं नक्की आहे की ज्या काही घटना घडलेल्या आहेत किंवा आपला जो काही जसं डिफीट जवळ येतो तससे, मी आधीच सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान गेलेले देश सोडून दुसऱ्या एका कार्यक्रमाला, तर अमित शहा दिल्लीत जाऊन बसलेले आहेत, त्यांच्या जागी स्मृती इराणी आलेले आहेत. बस उद्या फक्त सर्वांनी मतदान नक्की करायचं आहे, ते मतदान नक्की करा. उद्या मी न्यूज 9 नावाच्या चॅनेलवर दिवसभर असणार आहे.
ॲनालिसिस करताना किंवा याच्याविषयी डिस्कशन करताना, आणि तसंच 23 तारखेलाही असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विनोद तावडे हे तसे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती नाहीत, उलट ते त्यांचे रायव्हलच समजले पाहिजेत. पक्षांतर्गत ते त्यांचे एक प्रकारे रायव्हल समजले पाहिजेत असं मला वाटतं. पण माझं चॅनल लाईक करत राहा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.